नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादळी. नोटाबंदीच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 1 कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेकडून 2 महिन्यांची मुदतवाढ. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या बियाणं खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची केंद्र सरकारची परवानगी. शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध राखतानाच सुरक्षेशी तडजोड नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांचं वक्तव्य. देशी बनावटीची विनाशिका युद्धनौका INS चेन्नईचं मुंबई संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण. देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वहन क्षमता असलेल्या पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी. कानपूर इथं इंदूर पाटणा रेल्वे गाडीला झालेल्या अपघातातल्या बळींची संख्या 145. आणि विशाखापट्टणम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 246 धावांनी दणदणीत विजय. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विमुद्रीकरणाच्या निर्णयाचे पडसाद उमटले. मतदानाची तरतूद असणाऱ्या नियम 56 अन्वये चर्चेची मागणी करत विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केल्यानं कामकाज सुरुवातीला 2 आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. मात्र नियम 193 अंतर्गत सरकार कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. या नियमाखाली मतदानाची तरतूद नसल्याचं सांगत विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळला. प्रश्नोत्तराच्या तासात मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व शिक्षा अभियान आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. जावडेकर ही माहिती देत असतानाच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं संतप्त झालेल्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना केवळ गोंधळ घालण्यात रस आहे अशी प्रतिक्रिया दिली. मात्र काँग्रेस सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवला. त्यानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी इंदूर पाटणा रेल्वे अपघाताविषयी निवेदन दिलं. त्याआधी सभागृहात रेल्वे अपघातातल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेतही आज पुन्हा विमुद्रीकरणाचा मुद्दा गाजला. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी या निर्णयामुळे देशभरात मृत झालेल्या 70 जणांना श्रद्धांजली वाहण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र विरोधकांना चर्चा करायची नाही म्हणून ते नवनवी कारणं शोधतायत अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्यावर विरोधकांनी हौद्यात येऊन गोंधळ करत कामकाज बंद पाडलं. मात्र कुठलाही श्रद्धांजलीचा प्रस्ताव सभासदांच्या मागणीवरून मांडला जाऊ शकत नाही, तो सभापतींकडूनच येऊ शकतो असं सांगत राज्यसभेचे उपसभापती JP कुरियन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 2दा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. विमुद्रीकरणानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या नियमात शिथिलता आणून छोटी कर्ज घेणाऱ्यांना दिलासा दिला आहे. 1 कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्या कर्जधारकांना आता परतफेडीसाठी 2 महिन्यांची मुदत मिळणार आहे. कृषी कर्ज, पीक कर्ज, गृहकर्ज आणि मध्यम तसंच लघु उद्योगांसाठीचं कर्ज फेडण्यासाठी ही मुदत मिळू शकेल. 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ज्यांचं थकीत कर्ज फेडण्याची मुदत असेल त्यांना ही मुदत देण्याचं बँकेनं जाहीर केलंय. त्याशिवाय चालू खातेधारक ओव्हरड्राफ्ट कॅश क्रेडिट अकाउंट या खात्यातून आठवड्याला 50,000 रुपये रोख काढायची परवानगी मिळाली आहे. मात्र यासाठी या सर्व खात्यांमार्फत गेल्या 3 महिन्यात व्यवहार झालेले असावेत अशी अट घालण्यात आली आहे. दरम्यान विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर म्हणजेच 10 नोव्हेंबरपासून 20 नोव्हेंबरपर्यंत विविध बँकांमध्ये 5,44,571 कोटी रुपये जमा झाले आहेत. याच कालावधीत जनतेनं 1,03,316 कोटी रुपये बँकेतून किंवा ATM केंद्रातून काढले असल्याचं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1,000च्या जुन्या नोटा वापरता येतील असं केंद्र सरकारनं आज जाहीर केलं. ओळखपत्राचा पुरावा दाखवून केंद्र किंवा राज्य सरकारचे कारखाने, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, राष्ट्रीय किंवा राज्य बियाणे महामंडळ तसंच केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठं, भारतीय कृषी संशोधन परिषद या ठिकाणांहून जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करता येईल.
यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना आठवड्याला 25,000 रुपये देऊन दिलासा दिला होता. हा जो आज केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, कृषी केंद्रावर आणि इतर ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या नोटा चलनात येणार आहेत, जुन्या नोटा, त्याचं आम्ही स्वागत करतो आहोत. शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध राखताना राष्ट्रीय सुरक्षेशी कदापि तडजोड केली जाणार नाही असं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलं. मुंबईत माझगाव डॉक इथं INS चेन्नई ही विनाशिका नौदलाच्या ताफ्यात आज दाखल करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नियंत्रण रेषेपलीकडे गेलेले चंदू चव्हाण हे भारतीय जवान सुरक्षित असल्याची ग्वाही पाकिस्ताननं दिली असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. या समारंभासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा, नौदलाच्या पश्चिम विभागाचे कमानीचे व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांच्यासह नौदलाचे अनेक अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या INS चेन्नई या विनाशिकेचं वजन 7,500 टन आणि लांबी 164 मीटर आहे. रडारला चकवणारी कवच यंत्रणा या विनाशिकेवर बसवण्यात आली असून 300 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणारं ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र त्यावर सज्ज ठेवण्यात आलं आहे. देशी बनावटीच्या अण्वस्त्र वहन क्षमता असलेल्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंडीपूर इथून यशस्वी चाचणी झाली. जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राच्या सकाळी 9:30च्या सुमाराला पाठोपाठ 2 चाचण्या झाल्या, अशी माहिती संरक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. या क्षेपणास्त्रावरून 350 किलोमीटर लांबपर्यंत मारा करता येणार असून 500 ते 1000 किलोग्रॅम शस्त्रास्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. उत्तर प्रदेशात कानपूरजवळ इंदूर पाटणा रेल्वेगाडीला काल झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या 145 वर पोहोचली असून जखमींचा आकडाही जवळजवळ 200 पर्यंत गेला आहे. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात घसरलेले डबे रुळावरून काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून उद्यापर्यंत रेल्वे रुळ पूर्ववत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान रेल्वे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली असून तिचा अहवाल आल्यावर संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज लोकसभेत सांगितलं. इस्रायलचे राष्ट्रपती रियुव्हिन रिव्हलिन यांनी आज मुंबईत 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीस्थळांना भेट दिली. दक्षिण मुंबईत ताजमहाल हॉटेलमध्ये रिव्हलिन यांनी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यासह हल्ल्यात बळी गेलेल्यांना आदरांजली वाहिली. लोकशाहीचं आपलं मूल्य बळकट आहे. आपल्या मूल्यांवर आणि शब्दांवर खंबीर विश्वास असल्यानं दहशतवादाचा कदापि विजय होणार नाही, असं प्रतिपादन रिव्हलिन यांनी यावेळी केलं. भविष्यात नगरपालिकांमध्ये 1 रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही, असं ई-प्रशासन राज्यात आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्या संध्याकाळी धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं नगरपालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित आदी मान्यवर उपस्थित होते. शहरीकरण ही समस्या नसून संधी असल्याची सरकारची भूमिका स्पष्ट करत लहान शहरांना देखील स्मार्ट बनवता येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा बाद केल्यामुळे पाकिस्तानातून होणारी बनावट नोटांची तस्करी पूर्ण बंद झाली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्या जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, धरणगाव, फैजपूर नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. दहशतवाद्यांकडे असणारं बनावट भारतीय चलन पूर्ण बाद झाल्यानं केंद्र सरकारच्या निर्णयाचे विधायक परिणाम दिसू लागले आहेत, असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं केलेल्या कल्याणकारी योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आढावा घेतला. इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा ताराराणी पक्षाच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज इचलकरंजीत झालं. इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नगरपालिकेची प्राथमिक कर्तव्य व्यवस्थित पार पाडणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली. यंत्रमागधारकांच्या कर्जाचं पुनर्गठन करून कर्जावरील व्याज अनुदान देणार. यंत्रमागाच्या वीज देयकात प्रति युनिट 1 रुपये अनुदान सरकार थेट यंत्रमागधारकाच्या खात्यात जमा करणं. शहरातल्या नळांना मीटर बसवून 24 तास शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारं नवीन तंत्रज्ञान वापरून शहरात दर्जेदार रस्ते तयार करण्यासह अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांसह चंद्रकांत पाटील यांनी आज प्रचार फेरी काढली.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना कोणाशीही युती न करता स्वबळावरच निवडणूक लढवेल आणि राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत चिपळूण इथं आज शिवसेना उमेदवारांची प्रचारसभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. कोकणामध्ये कुठेही शिवसेनेला आव्हान देण्यासाठी पक्षच उरलेला नाही असं त्यांनी सांगितलं. रायगडमध्ये पेण अर्बन बँक बुडवणाऱ्या नेत्याच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि याच ठिकाणी शिवसेना सोडून अन्य पक्षांशी भाजपाची युती आहे असं गीते यावेळी म्हणाले. भाजपा आणि शिवसेनेची नगरपालिका निवडणुकीत युती असली तरी अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हाच खरा शत्रू असल्याचं त्यांनी या सभेत सांगितलं. या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव यांच्या अनेक समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपाचं सरकार असल्यानं स्थानिक पातळीवरही भाजपाला संधी मिळाली तर निश्चितपणे रत्नागिरीचा विकास होईल असा दावा बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. त्या चिपळूणमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते. रत्नागिरीतील जनतेला हवं असलेलं परिवर्तन भाजपाच देऊ शकतं असंही ते म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं. राज्यात होऊ घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका निपक्ष, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आज वर्धा इथं दिली. वर्धा आणि चंद्रपूर इथल्या निवडणुकीचा आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम हाती घेण्यात आली असून यामुळे मतदानाचं प्रमाण वाढेल असं ते म्हणाले. या आढावा बैठकीला राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम तसंच वर्धा आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यात पाळा इथल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्यावी, प्रत्येक आश्रमशाळेवर निवासी डॉक्टरची नियुक्ती करावी, आश्रमशाळेतली भोजन व्यवस्थेसंदर्भातली ठेकेदारी पद्धत बंद करून शाळेतच शासकीय खानावळ सुरू करावी, त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरू करावं, राज्यातल्या सर्व आश्रमशाळांची आणि वसतिगृहांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी या मागण्यांचं निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांना सादर करण्यात आलं. अहमदनगरमधल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नवसैनिकांचा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी लष्कराचे दक्षिण विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल जगबीर सिंग उपस्थित होते. या समारंभात 137 नवसैनिकांना देशरक्षणाची शपथ देण्यात आली. प्रशिक्षण काळातल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रल्हाद शिंदे, सत्येंद्र सिंह आणि योगेश यांना पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं. नवोदित सैनिकांनी प्रामाणिक आणि समर्पित भावनेनं राष्ट्रासाठी काम करावं असं आवाहन जगबीर सिंग यांनी यावेळी केलं. या सैनिकांनी कार्यक्रमात भारतीय सेनेच्या उच्च परंपरेला साजेशी साहसी प्रात्यक्षिकं सादर केली. साहित्य, चित्रपट आणि कला क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठाननं आज या पुरस्कारांची घोषणा केली. डॉक्टर वीणा तांबे यांना गृहिणी सखी सचिव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे, तर गायक नंदेश उमप यांना चैत्रबन पुरस्कार जाहीर झाला आहे. उगवती गायिका आर्या आंबेकर विद्या प्रज्ञा पुरस्कारची मानकरी ठरली आहे. शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी गदिमा पारितोषिक देऊन गौरवण्यात येतं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या श्यामलाल मेमोरियल हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा काकरे हिला यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 14 डिसेंबरला पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
गोव्यात कालपासून सुरू झालेल्या 47व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी इंडियन पॅनोरमा विभागात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचा प्रारंभ केला। त्याचप्रमाणे आझादी 70 साल याद करो कुर्बानी या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटनही नायडू यांच्या हस्ते आज झालं। भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं चित्रपटांमधून दाखवण्यात आलेलं चित्रीकरण पुढल्या पिढीपर्यंत नेणं ही आपली जबाबदारी आहे असं सांगत भावी पिढीसाठी अशा प्रकारची प्रदर्शनं प्रेरणादायी ठरतील असं नायडू यांनी यावेळी सांगितलं। 28 नोव्हेंबरपर्यंत हे मल्टीमीडिया प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार आहे। यंदा या महोत्सवात सुमारे 90 देशातले 300 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत। नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत। विशाखापट्टणम इथं आज संपलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं इंग्लंडचा 246 धावांनी दणदणीत पराभव करून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे। दुसऱ्या डावात कालच्या 2 बाद 87 धावांवरून पुढे खेळताना आज भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची अक्षरशः दाणादाण उडाली। कालच्या धावसंख्येत केवळ 71 धावांची भर घालत इंग्लंडच्या 8 फलंदाजांनी भारतासमोर शरणागती पत्करली। आर अश्विन आणि नवोदित जयंत यादव यांनी प्रत्येकी 3 तर जाडेजा आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी 2 बळी घेत भारताला विजय मिळवून दिला। पहिल्या डावात 167 आणि दुसऱ्या डावात 81 धावांची चमकदार खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार, तर पदार्पणात 4 बळींसह 35 आणि नाबाद 27 धावांचं योगदान देणाऱ्या जयंत यादवला उल्लेखनीय कसोटी पदार्पणाचा सन्मान देण्यात आला। हवामानाची स्थिती जाणून घेऊयात। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे। राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 8.0 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे। याच काळात उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36 तर किमान 16 अंश सेल्सिअस, नागपूर 32-11, पुणे 31-10, औरंगाबाद 31-11, नाशिक 30-9, कोल्हापूर 31-15, रत्नागिरी 36-18, सोलापूर 33-13 आणि अमरावती किमान 12 अंश सेल्सिअस। हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही वादळी। नोटाबंदीच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब। 1 कोटीपेक्षा कमी कर्ज असलेल्यांना परतफेडीसाठी रिझर्व्ह बँकेकडून 2 महिन्यांची मुदतवाढ। शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या बियाणं खरेदीसाठी जुन्या नोटा वापरण्याची केंद्र सरकारची परवानगी। शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध राखताना सुरक्षेशी तडजोड नाही, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांचं वक्तव्य। देशी बनावटीची विनाशिका युद्धनौका INS चेन्नईचं मुंबई संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण। देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र वहन क्षमता असलेल्या पृथ्वी 2 क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी। कानपूर इथं इंदूर पाटणा रेल्वे गाडीला झालेल्या अपघातातल्या बळींची संख्या 145 आणि विशाखापट्टणम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 246 धावांनी दणदणीत विजय। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।